नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 13 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल, अशाच प्रकारचे हवामानाचा अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपल्या हिंदी चॅनलवरती पुढील एक आठवड्याचा हवामानाचा अंदाज हवामान विभागाच्या मॉडेलनुसार दिलेला आहे. तो पाहायला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. किंवा तुम्हाला जर हिंदी चॅनलची लिंक पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये मागू शकता. बाकी सध्या आपण पाहिलं की राज्यात ढगाळलेलं वातावरण कुठे आहे, तर इकडे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळच्या आसपास ढग जास्त दाटलेत. त्यासोबतच बुलढाणा, अकोला, वाशिमच्या आसपासही थोडेफार ढगाळलेलं वातावरण आहे. मात्र तीव्र पावसाचे ढग रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये, त्यानंतर गोव्याच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर गुहागरच्या आसपास ते इकडे रत्नागिरी, लांजाच्या आसपास किंवा इकडे राजापूरच्या आसपासच्या किनारपट्टीचा जो भाग आहे, या ठिकाणी हे तीव्र पावसाचे ढग सध्या दाटलेले आहेत. मात्र इतर ठिकाणी पाऊस नाही. आणि हे जे काही दाटलेले ढग आहेत यांची जी काही वाटचाल असेल ते पश्चिमेकडून पूर्वेकडे असेल. त्यामुळे रत्नागिरीतील बऱ्याच भागांमध्ये आज मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार, तसेच सिंधुदुर्ग, गोव्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील. यानंतर जर आपण पाहिलं की आज राज्यात जिल्ह्याने कसा अंदाज येईल, सर्वात प्रथम सांगितल्याप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जे काय असतील भाग, या ठिकाणी विखुरलेल्या गडगडाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर नाशिक पूर्व भाग, धुळ्याचा काय भाग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग, सातारा, पुण्याचे पूर्वेकडील भागांमध्ये, नगरच्या काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसतील. त्यासोबतच चंद्रपूर, गडचिरोलीच्या, यवतमाळच्याही काही भागांमध्ये किंवा नांदेडच्याही काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस राहील. बुलढाणा, अकोल्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता राहील. आणि राहिलेला जो भाग आहे मग त्यात नंदुरबारसह नाशिक, धुळे चा राहिलेला भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो. जालनाचा राहिलेला भाग, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, लातूर, धाराशिवचे काही राहिलेले भाग आहेत, या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो. त्यातल्या त्यात आपण जर तालुक्याने हे पाहिलं की रत्नागिरी, सिंधुदुर्गातील बऱ्याच तालुक्यांमध्ये आज मध्यम ते जोरदार पाऊस होईल. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जर आपण पाहिलं तर नाशिकमधील मालेगाव, नांदगाव, येवला, त्यानंतर धुळे, पारोळा, चाळीसगावच्या आसपास, भदगावच्या आसपास, कन्नड, खुलताबाद, वैजापूर, फुलंब्री, सोयगाव, सिल्लोडच्या आसपास आज पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तसेच श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नगर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, जत, आटपाटी, तासगाव, मान, पलटणच्या आसपास आज थोडाफार गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते. तसेच जळगाव, जामोद, संग्रामपूरच्या आसपास पावसाची शक्यता राहील. पांढरकवडा, आर्णी, महागाव, उमरखेड, किनवट, माहूरच्या आसपास किंवा हिमायतनगरच्या आसपास आज रात्री किंवा दुपारनंतर गडगडाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. तसेच या ठिकाणी धानोऱ्याच्या आसपास, गडचिरोलीच्या आसपास, आरमोरीच्या आसपासही गडगडाटी पावसाची शक्यता राहील. हे जे काही आपण तालुके सांगितलेले आहेत, या तालुक्यांनी व्यतिरिक्तही राज्यात इतर ठिकाणी पावसाची शक्यता राहील. पण त्याची जी काही तीव्रता आहे किंवा जी काही व्याप्ती असेल ती स्थानिक पातळीवरची ढग निर्मिती होऊन होणारा पाऊस असेल, त्यामुळे तो खूप कमी क्षेत्रासाठीच मर्यादित राहू शकतो. अजून जर पाहिलं तालुके तर गेवराई, माजलगावच्या आसपासही पावसाची शक्यता किंवा घनसावंगी, परतूरच्या आसपासही पावसाची शक्यता आज पाहायला मिळेल. मुंबई शहर, उपनगराच्या आसपास गडगडाटी पाऊस होऊ शकतो. पुणे शहराच्या आसपास हलक्या मध्यम पावसाच्या सरी किंवा एकदम हलकासा पाऊस होण्याची शक्यता आज आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. हिंदी चॅनलवरती तुम्ही जाऊन आठवड्याचा व्हिडिओ पाहू शकता. आज सायंकाळी किंवा उद्या पुढील 2 आठवड्यात राज्यातील हवामान कसं राहील यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रसारित होईल. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.